नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण लसावी आणि मसावी भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. जर आपण अगोदरचा भाग 1 बघितला नसेल तर तो बघून घ्यावा, मग भाग 2 बघावा, म्हणजे आपल्याला सोडवताना अडचण येणार नाही. आता त्या अगोदर आपण काय करा, आपल्या YouTube चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपले येणारे व्हिडिओ आपल्याला कळत राहतील. आणि आपलं हे यशवंत अकॅडमी नावाचं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, त्यावर ह्या भागाची PDF त्याच्यावर भेटते. ते आपण PDF काढून किंवा झेरॉक्स किंवा सोबत ठेवून आपण सोडू शकता. त्याच्यानंतर हा आपला व्हॉट्सअप चॅनल पण आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्याला बी जॉईन करून घ्या आणि इंस्टाग्रामला पेजला फॉलो करून घ्या, म्हणजे येणाऱ्या काळात येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग आपण टाइमपास न करता आता उदाहरणाला सुरुवात करू. आता बघा, x² + 2x - 3x बरोबर x³ + 3x² - x - 3 या बहुपदीचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. आता बघा, लसावी काढताना आपल्याला या बहुपदीचा काय कळेल, अवयव काढावा लागेल. आता बघा, x² + 2x - 3 चे अवयव काय येतील. आता बघा, -3 ची फोड कशी करायची, ज्यांचा गुणाकार -3 येईल आणि बेरीज काय येईल, +2 येईल. आता बघा, म्हणजे 3 आणि 3 3 गुणाकार काय येईल, -3. -3 येण्यासाठी आणि बेरीज आपल्याला 2 पाहिजे, म्हणजे इथं प्लसचं चिन्ह द्यावं लागेल आणि 3मधून 1 गेला तेव्हा +2 येईल. त्याच्यामुळे फोड करताना काय आहे, 3 आणि मायनस आहे आणि प्लस कॉमन घेताना बघा, इथं 3 आहे तर इथं 3 आहे, म्हणजे अगोदर काय करेल, x² + -x + 3x - 3 असं घ्यावं लागेल. याची फोड आहे. आता परत याच्यामध्ये कॉमन काय निघेल, x कॉमन काढला तर x - 1 उरला. याच्यामध्ये बी x म्हणजे आता इथं किती कॉमन निघेल, 3 कॉमन, इथं बी 3 आहे, 3 आहे, x - 1 म्हणजे इथं काय राहील. आता बघा, x - 1 दोघांमधून काढला तर काय, x + 3 आणि x - 1. या कोणाचे फॅक्टर आले, हे याचे फॅक्टर आले. आता बघा, आता याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. सॉरी मित्रांनो. आता बघा, हे कोणाचे फॅक्टर आले, इथं याचे फॅक्टर आले. आता परत याचे फॅक्टर पाडायचे आहेत. कोणाचे, याचे फॅक्टर पाडायचे आहेत. याचे फॅक्टर पाडताना बघा, आपल्याला एक 10वी मध्ये एक पद्धत आहे फॅक्टर पाडण्याची. आता बघा, हा x² आहे ना, x³ + 3x² - x - 3. आता हा x² + 2x + -3 n भागून घ्या. आता l भागताना बघा, इथं बघा, इथं x³ आहे आणि इथं x² आहे, मग इथं x³ आणण्यासाठी l कितीने गुणावं लागेल, x ने जेव्हा गुणू आपण पूर्ण याला, जेव्हा x ने गुणू, तेव्हा जिथं x³ येईल. मग एकदा x ने गुणू प्रत्येकाला तर x काय येईल, l बी गुणेल, l बी गुणेल, l बी गुणेल. मग आता बघा, इथं भागाकार करताना इथं x ने गुणले म्हणजे काय येईल, x³ + 2x म्हणजे काय येईल, हे 2x² आणि बरोबर -3x. आता बघा, आता वजाबाकी करा. x मधून x गेला 0, मायनस l बी मायनसचे चिन्ह जाईल, मायनस मायनस काय होईल, प्लस. आता बघा, 3x मधून काय गेला, 2x गेला, म्हणजे काय येईल, 3 मधून 2 गेला 1 म्हणजे x². आता 3 मधून मायनस x गेला म्हणजे काय येईल, +2x आणि हा -3. आता बघा, इथं 0 आला, याचा संबंध नाही. आता x² + 2x - 1 x + 2x - 1 म्हणजे x + 2x + -3 1 जा, हे x² + 2x - 3 दोघांची वजाबाकी करा, 0 0 0 म्हणजे याचा अवयव काय आला. आता बघा, x + 1 म्हणजे यांचा गुणाकार, यांचा दोघांचा गुणाकार काय येईल, ही मधली पदावली म्हणजे तुम्हाला आता बघा, x² + 2x - 3 चे अवयव काय आहे, x + 3 आणि x - 1. आता बघा, इथं x² + 3x² - x - 3 चे अवयव काय आहे. आता बघा, x + 1 आणि हे x²
प्लस 2x मायनस 3. आता बघा याचे अवयव आपण आता चालूच पाडले म्हणजे काय येईल याचे अवयव x प्लस 3. थांबा 2 मिनिट. x प्लस 1 बरोबर याचे अवयव बघा x प्लस 3 आणि x मायनस 1. आता मसावी काय येईल आपला मसावी बघा इथं बी x प्लस 3 इथं बी x प्लस 3 इथं बी x प्लस 3 इथं बी x मायनस 1 दोघं ठिकाणी कॉमन आहे. आता बघा त्याच्यानंतर मग मसावी काय येईल x प्लस 3 x मायनस 1 x प्लस 3 x मायनस 1 कुठं आहे x प्लस 3 x मायनस 1 इथं नाही आहे x प्लस 3 x मायनस 1 इथं पण आहे हे पण ऑप्शन x प्लस 3 आणि x मायनस 1 इथं बी आहे x प्लस 3 आणि x मायनस 1 इथं बी. आता बघा अनकॉमन काय फॅक्टर आहे मग इथं 2 मिनिटं. इथं बघा याचा x प्लस 3 x मायनस 1. आता लसाई काय आला मग तुमचा x प्लस 1 x प्लस 3 x मायनस 1. आता लसाई बघा x प्लस 1 x प्लस 3 x मायनस 1 इथं दिसतंय आणि मसाई काय आला x प्लस 3 आणि x मायनस 1 x प्लस 3 x मायनस 1 म्हणजे तुमचं उत्तर काय राहील हे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. असं म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला माहिती राहील तरच हे उदाहरण सुटेल. पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता पुढील उदाहरणाकडे बघता x स्क्वेअर प्लस 3x x मायनस 3 याचे फॅक्टरायझेशन करू. आता x कॉमन काढला म्हणजे काय येईल x इथं x कॉमन काढला तुम्ही x म्हणजे x प्लस काय येईल 3 आणि x मायनस काय येईल 3 आणि हा इथं काय x x लिहिला गेला हा x इथं. आता बघा आणि हा x काय होईल x स्क्वेअर प्लस x प्लस 3 आणि x मायनस 3. आता याचे फॅक्टर पडले गेले. आता याचे फॅक्टर पडा तुम्ही x स्क्वेअर प्लस x क्यूब मायनस 27. आता तुम्हाला a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला जर माहिती असेल तर याचा फॉर्म्युला काय येतो a मायनस b बरोबर a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. तसं याचा फॉर्म्युला याचं एक्सप्लेनेशन बघा. आता हा a आहे आणि हा कोणाचा घन आहे 3चा घन आहे म्हणजे हा काय b आहे हा a आणि हा b. टाका मग किमती x स्क्वेअर बरोबर x मायनस 3 बरोबर x स्क्वेअर याच्या जागेवर प्लस याच्या जागेवर काय आहे x आणि हा b काय 3x प्लस b स्क्वेअर म्हणजे 3 त्रिक 9 याचे फॅक्टर आला. आता बघा याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला x मायनस 3 आता एलसीएम काढायचा आहे आपल्याला. पहिले अगोदर कॉमन x मायनस 3 त्याच्यानंतर आता सर्व अनकॉमन घेऊन घ्या. अनकॉमन काय मग तुमचं अनकॉमन इथं हे मग काय राहील x प्लस 3 बरोबर x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 आणि हा x स्क्वेअर. आता हे कुठं दिसतंय तुम्हाला हे बघा इथं बघा तुम्ही याची फोड कशी राहते x हा a स्क्वेअर तुम्ही 3-4 कन्सेप्ट एकाच वेळेला माहिती पाहिजे a स्क्वेअर b स्क्वेअरचा म्हणजे x स्क्वेअर प्लस काय आहे 3 स्क्वेअर म्हणजे याची फोड काय राहते याचं उत्तर काय येतं x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस 9 बरोबर x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. आता बघा म्हणजे आपल्याला उत्तर काय येतं आहे तिसरं. तुम्हाला 3-4 फॉर्म्युले माहिती राहिले तरच या एक्झाम्पलचं उत्तर सुटेल नाही तर आपण घरी आल्यानंतरच सोडवावं लागेल. तर बघा आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. त्याच्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी क्लिअर पाहिजे. तुम्हाला जर फॉर्म्युले जर पाठ राहिले असते तर तुम्हाला फक्त इलिमिनेशन टेक्निकने सोडवलं आलं असतं. बघा याची फोड ही जर ही येते याच्यात बी आहे याच्यात बी आहे म्हणजे हे 2 ऑप्शन तर तुमचे डायरेक्ट कट झाले.
आता एक्स स्क्वेअर आता एक्स स्क्वेअर इथं बी कॉमन आहे, इथं बी एक्स स्क्वेअर कॉमन निघणार आहे. जर एक्स कॉमन लिहिला तर बघा आता इलिमिनेशन पर्यायाने कसं सोडू शकता तुम्ही, मी तुम्हाला ते सांगतोय. आता बघा तुम्हाला जर हे माहिती आहे की इलिमिनेशन पर्याय वापरून आपण कसं सोडू शकतो बघा. आता तुम्हाला जर हे माहिती उत्तर, तर इथं पण आहे एक्स प्लस 3 स्क्वेअर प्लस 9 याची फोड येणार आहे. म्हणजे इथं हे उत्तर येणार नाही, इथं बी हे उत्तर येणार नाही, इथं हे उत्तर येणार नाही. आपलं उत्तर काय येईल मग 3. म्हणजे एखादं कुठलं तरी माहित पाहिजे. लसावी म्हणजे त्या भागात तो अवयव राहीलच, त्याच्यामुळे हे उत्तर येईल. आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता पुढील उदाहरण बघा. दोन संख्यांचा गुणाकार काय आहे? 2160 आहे. आता दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय? लसावी गुणिला मसावी पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता या दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला 2160. आता मसावी दिलेला आहे 12. तुम्हाला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. आता लसावी बघा इथं 12 ने भाग द्या. 2166 भागे हा 12, फक्त एलसीएम. आता तुमचा 12चा पाढा जर पाठ असेल तर बघा 12 1 12 उरले किती 9 2160 आहे बघा 2160 आहे. 12 8 किती झाले 96 आणि हा 0 म्हणजे उत्तर किती येते 180. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता मी दरवेळेस फॉर्म्युला लिहिणार नाही. आता बघा दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? तोच फर्स्ट सेकंड 1320, त्याच्यापैकी मसावी एलसीएम गुणिला काय एचसीएफ. 1320 गुणिला मसावी किती आहे 6. मग एलसीएम काढायचा आहे तुम्हाला. आता 6 इकडे गुणतोय, तिकडे जाताना काय करेल भागेल. म्हणजे काय 1320 भागिला 6 म्हणजे 6 दुने 12 6 दुने 12 0 220 म्हणजे आपलं उत्तर काय 3. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा दोन संख्यांच्या मसावी आणि लसावी, तर एक संख्या 105 आहे दुसरी. आता बघा उत्तर लिहायचं नाही. 1520 गुणिला 15 बरोबर एक संख्या दिलेली आहे तुम्हाला 105. आता तुम्हाला काय करायचंय दुसरी संख्या कट शॉप करून घ्या बरं. 15 15 15 90 15 7 किती झाले 5 बरोबर 15. आता या 7 याला भाग द्या. 7 कम किती झाले 42 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 7. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता दोन संख्याच्या मसावी आणि एक संख्या दुसरीचा किती आहे 4/5. आता ही एक संख्या आहे, दुसरीच्या किती आहे 3/4 पट आहे बरोबर. आता हा सेकंड इकडे गुणतो, इकडे जाताना भागेल फर्स्ट म्हणजे त्या दोन संख्याच्या रेशो किती येईल 3/4. म्हणजे त्या दोन संख्या 3/4 प्रमाणात राहतील. मग त्याच्यावरून तुम्हाला काय मोठी संख्या शोधायची. आता 3/4 प्रमाण म्हणजे राहतील म्हणजे काय, आता कुठली बी संख्या समजा 30 आणि हा 40 राहिला, तर n कितीने गुणलंय दोघांना 10 ने गुणलंय तेव्हा 30 आलाय. म्हणजे ती संख्या काय आहे x आहे. म्हणजे हा 3x आहे आणि हा किती 4x आहे. आता बघा मग आपलं सोपं उत्तर 6 गुणिले किती झाले 72 लसावी गुणिला मसावी. पहिली संख्या 3x, दुसरी संख्या 4x म्हणजे किती झाले 12 x गुणिला x 12x स्क्वेअर. आता बघा 6 गुणिले किती झाले 72, 12 किती झाले 72, 6 किती झाले 36. आता हा वर्ग आहे. आता हा एक जर राहिला तर समोरचा अंक काय जातो वर्गमुळात जातो. म्हणजे x बरोबर किती आला तुमचा 6. आता आपलं गुणोत्तर किती होतं पहिली संख्या आणि दुसरी संख्याचं, पहिली आणि दुसरीचं 3/4. आता मोठा गुणोत्तर कुठला दिसतंय 4 म्हणजे 6 गुणिले 6 6 किती झाले 24. ती संख्या काय राहील मग 24. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. P आणि Q च्या मसावी x आहे. आता बघा त्याचं एलसीएम गुणिला काय एचसीएफ बरोबर त्या संख्या दिलेल्या आहेत P आणि Q. आता मसावी किती दिलेला आहे तुम्हाला Q दिलेला आहे मसावी काय दिलेला आहे Q दिलेला आहे. मग तुम्हाला काय सांगितलं लसावी काढायला लावलाय. आता बघा हा Q हा P, Q ची व्हॅल्यू काय दिलेली आहे XY. इथं बघा x आणि y. आता पुढं
मसावी एक्स दिलेला आहे, सॉरी हा. इथं मसावी किती दिलेला आहे, एक्स दिलेला आहे, हा एक्स काढा. आता हा बघा, हा एक्स केला, हा एक्स केला, म्हणजे राहिला काय, एलसीएम बरोबर पी आणि वाय, म्हणजे आपलं उत्तर किती राहील, 2. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, दोन संख्या लसाई तसाच आहे, तेच उदाहरण आहे आपल्याला अगोदर सोडवा. पहिली संख्या 6, दुसरी संख्या किती आहे, 72. म्हणतं किती आहे, 3x अधिक गुणिला किती आहे, 4x. अगोदर उदाहरण सोडवा. आता किती आहे, 12x² आणि हे 6 गुणिले किती झाले, 72. 12 1 12, 12 6 किती झाले, 72, म्हणजे 36 बरोबर x². कोणाचा x बरोबर काय येईल मग, 6. आता आपली काय आहे, तर लहान संख्या, लहान गुणोत्तर काय, 3, म्हणजे 7 त्रिक किती झाले, 18, म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 3. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, 84 बघा. आता हे आणखी वेगळा अप्रोच शिकवतो मी तुम्हाला. लसाई बरोबर काय राहतो, मसावी गुणिला असामायिक अवयवांचा गुणाकार. यवांचा गुणाकार. आता याचा लसाई दिलेला आहे तुम्हाला 84. 84 कसा येईल, आता यांची 84 ची फोड करा तुम्ही, 12 7 84, म्हणजे 7 गुणिला 12. आता 7 गुणिले जर 12 दिलेला आहे, किती आहे, 7 गुणिला 12 आहे. आता बघा, 7 काय राहील मग, एससीएफ राहील. 7 काय राहील, एससीएफ, आणि हा 12 ची फोड कशी होईल, 4 गुणिला 3, 4 त्रिक 12. म्हणजे बघा, एससीएफ काढताना काय राहतो, एससीएफ आणि एलसीएम मध्ये फरक काय आहे, एससीएफ मध्ये इथं बी 7 राहील आणि इथं बी 7 राहील. आता बघा, मग एक याचे गुणोत्तर काय करा तुम्ही, हा एक 4 एल गुणा आणि एक 3 काय करा, एल गुणा. मग 7 चोक किती झाले, 28, 4 त्रिक किती झाले, 12. 7 चोक 28, 7 त्रिक किती झाले, 21, म्हणजे 21 आणि 28 तुमचे काय आले, ते उत्तर आले. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. दोन संख्याचा हे उदाहरण, मसाई लसावी 6 72, ते दोन संख्या 3 4 आहे, तर लहान संख्या हे उदाहरण सोडवलं गेलं आहे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. पुढील उदाहरण सोडा बघा, 15 25 आणि 30. आता एलसीएम काढा, 5 त्रिक 15, 5 5 25, 5 सक 30. आता बघा, 3 1 3, 5 3 2 6, 5 2 10, 10 त्रिक 30. आता बघा, याचे एलसीएम काय येईल मग, 5 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 2, 5 त्रिक 15, 15 2 30, 3 5 15, म्हणजे किती आला, 150. दरवेळेस किती संत्री कमी पडतात, 6 संत्री कमी पडतात, म्हणजे 6 कमी पडतात, म्हणून किती, 144. आता 144 कमीत कमी संत्री किती असतील, 144. आता 144 भागीला किती, 12, 12 1 12, 12 2 24, म्हणजे किती डझन संत्री असतील, 12 डझन संत्री असतील. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, एक संख्या 4 ने वाढवल्यास ती संख्या 4 12 34 51 काय आहे, लसावी आहे. तर ती संख्या कोणती. आता 4 ची लसावी काढायची गरज नाही, कारण की 4 कोणाला काढतो, 12 ला, म्हणजे हे गेलं. आता 12 34 आणि 51 ची काय करा, लसावी काढा. आता बघा, बेसक 12, बे 7 14, हा किती झाले, 51. आता डायरेक्ट 17 ने भाग द्या, 17 त्रिक 17 1 17, 17 त्रिक 51. आता डायरेक्ट 3 ने द्या, 3 2 6, 3 1 3. आता लसावी काढताना बघा, 17 2 34, 17 त्रिक 51, 51 2 किती झाले. आता बघा, 2 गुणिले
17 गुणिला 3 गुणिला 2 हा काय झाला एलसीएम आला तुमचा. आता एलसीएम काढताना बघा 3 दुणे 6 आणि 17 दुणे किती झाले 34. आता 6 चौक 24 7 2 7 त्रिक 18 2 किती झाले 20 म्हणजे 204. म्हणजे एलसीएम किती आहे 204. त्याच्यामधून जर 4 मायनस केला तुम्ही म्हणजे किती राहील ती संख्या 200. म्हणजे काय आहे एक संख्या 4 ने वाढवल्या 4 12 म्हणजे ही संख्या आता बघा ती संख्या 200 आहे. जर 4 ने वाढवली म्हणजे 204 केली तर सर्व संख्येने भाग जाईल. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली काय कळायला लावलंय फिरून एलसीएम काढायला लावलेला आहे. मग ती संख्या काय राहील 200. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. तर बघा पुढील बी तसंच उदाहरण आहे. पुढील उदाहरण सोडवताना बघा 12 18 32 या 40 या संख्याचा काय करायचा आहे लसाई काढायचा आहे. आता बघा 18 32 आणि 40. आता बघा इथं 12 किती होतोय 2 चा वर्ग बरोबर 3 4 त्रिक 12. आता हा 3 चा वर्ग बरोबर 9 दुणे 18 म्हणजे हा 3 घ्याय इथे एक 3 घेतला गेलेला आहे. फक्त एकच 3 घ्यायचा 2 घ्यायची गरज नाही कारण की इथे घेतला आहे. बघा 16 दुणे किती होता 32. आता 2 चा कितवा घात आहे हा. आता बघा 2 चा चौथा घात म्हणजे 16 बेदोनी 4 4 2 8 2 16 आणि 2 चा पाचवा घात काय राहतो 32. त्याच्यामध्ये एक 2 इथं घेतलं गेलेला आहे म्हणजे फक्त काय करायचं एक्स्ट्रा 2 3 घ्यायचं. आता बघा 8 पंचे किती झाले 40. 2 चा तिसरा घात इथं घेतला गेलेला आहे काही गॅरेज घ्यायची नाही म्हणजे 5 घ्या. आता करून घ्या 4 3 3 त्रिक किती झाले. आता बघा 3 आणि 2 किती झाले 5 म्हणजे किती राहिले 32 गुणिला 9 गुणिला 5. बघा 2 आणि हे 3 किती झाले 5 घातांकांचे नियम 2 स्क्वेअर गुणिला 3 स्क्वेअर बरोबर 2⁵ म्हणजे याचं उत्तर किती आहे 32 आहे. आता करा मग 32 9 दुणे किती झाले 18 आजच्याला 1 9 त्रिक 27 ने 1 किती झाले 28. आता गुणिला हा 5 म्हणजे 5 8 40 याच्याला 4 5 8 40 44 याच्याला किती 4 5 10 4 किती झाले 14 म्हणजे किती झाले 1440 1440. आता ती संख्या कितीने वाढत होती 1440. ती संख्या प्रत्येक संख्या 4 ने वाढवल्यास म्हणजे ती संख्या 4 कमी करा म्हणजे काय 1436. तुमचं उत्तर किती येईल. आणखी परत आपली मेथड ही मेथड तुम्हाला नाही समजली परत या मेथडने बी सोडू शकता तुम्ही. आता बघा 12 18 32 आणि 40. अगोदर 2 ने भाग द्या सर्वांना. बेसक 12 बेनमे 18 हा किती झाले 16 20. आणखी कुठल्या संख्या आणखी परत 2 ने द्या ती बेत्रिक 6 9 बे 16 बे 10 20. आणखी परत 2 ने जाईल 3 9 बे 8 बे 5 10. आणखी कुठला कॉमन येतोय का दोघांना. आता बघा 3 परत 3 आणि जाईल. आता बघा परत 3 आहे का 3 3 त्रिक 9 4 आणि 5. बस झालं म्हणजे 2 गुणिला 2 हा गुणिला 2 हा गुणिला 4. आता बरोबर 3 गुणिला 3 गुणिला 5. याचं उत्तर किती आहे 32 गुणिला 9 गुणिला 5. 9 5 किती झाले 45 4 9 त्रिक 27 4 किती झाले 31 गुणिला 5. आता बघा 5 5 25 7 2 5 1 5 9 किती 7 5 त्रिक किती झाले तर मग काहीतरी चुकतंय आपला 32 इथं 32 आहे सॉरी 9 2 किती झाले 9 2 किती झाले 18 आजच्याला किती 9 त्रिक 27 किती झाले 28 गुणिला 5 5 8 किती झाले 40 आजच्याला जे 4 5 44 आजच्याला 4 5 2 10 4 किती झाले 14. म्हणजे ती संख्या एलसीएम किती आला 14 आणि वजा 4 ने वाढवला म्हणजे 4 ने कमी करावं लागेल म्हणजे काय 1436. म्हणजे म्हणजे ती संख्या काय येईल मग 1436. आता ते मागच्या उदाहरण सारखंच आहे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. आता बघा 102 136 सेमी आणि 153 1289 लांबी असलेल्या 4 तांब्या आहेत.
सगळ्या काम्यांचे काय आहे, समान कमान लांबीचे तुकडे केले. सर्व काम्यांच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता बघा 102 बरोबर 136 आणि 153 बरोबर 289. आता ह्या दोघांचा किती बेरीज म्हणजे 34 बरोबर. आता यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे, आता बघा 17 आणि यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे 289 आणि 153 म्हणजे 9 मधून 3 गेले किती 6 बरोबर 136. आता बघा यांचा एस-एफ आता काढा तुम्ही. यांचा एस-एफ किती येतोय 17. याचा बी किती येतोय, आता म्हणजे लहान संख्याचा एस-एफ काढा तुम्ही. 17 17 दोन किती 34 17 एका 17 आणि बरोबर 8 7 56 8 5 13 म्हणजे यांचा एस-एफ किती होते 17. म्हणजे कमीत कमी लांबीचे तुकडे म्हणजे तुकडे किती पाहिजे 17. म्हणजे 17 मध्ये किती तुकडे येतील 102 ला जर का भागितलं 17 ने 17 3 51 17 चौक 68. आता 17 सक म्हणजे 102 चे किती तुकडे पडतील 6. 102 चे किती तुकडे पडतील 6. 17चा आता बघा 17 गुणिला 8 करा 8 7 56 म्हणजे शेवटी 6 आहे म्हणजे 17चे किती 136 चे किती तुकडे पडतील 8. आता 153 17 गुणिला 9 करा 9 7 63 4 5 9 9 5 63 4 6 9 1 9 6 15 म्हणजे 17 9 153 होता म्हणजे हे किती तुकडे पडतील 9 आणि 17चा वर्ग काय म्हणजे 17. आता एकूण तुकडा मोजा 9 8 किती झाले 17 17 17 झाले 34 34 आणि 6 किती झाले 40 म्हणजे आपलं उत्तर किती येईल 3. आपलं उत्तर किती येईल 3. म्हणजे एवढं उदाहरण आहे, जास्त काही मोठं करायचं गरज नाही, फक्त फॅक्टर पाडायचे. कारण की याचा डिफरन्स काय राहतो एलसीएफ राहतो. यांचं जर आपल्या पाडेपाठ नसलं तर छोटं करून घ्यायचं म्हणजे ते बरोबर उत्तर येऊन जातं. आता पुढील आणखी 2-4 उदाहरणं येतीलच तुम्हाला. आता बघा लसा एलसीएम काय आहे, मसाईचा काय आहे 15 पट आहे. 15 पट आहे म्हणजे काय एस-एफ. आता मसाई किती सांगतोय तो. आता बघा एलसीएम काय राहतो तुमचा एस-सी-एफ गुणिला अनकॉमन फॅक्टर. आता बघा मसाई किती सांगतोय तो 15 आणि याच्या 15 पट काय आहे, याची जर 15 पट केली तो एलसीएम आहे. मग हा काय आहे 15. मग आपल्याला काय त्या संख्या शोधायच्या आहे. आता मसाई तर समजला 15 आहे. आता मग 15ची पोड कशी येईल तुमची 3 5 15 म्हणजे जेव्हा कॉमन फॅक्टर काय आले 3 आणि 5 म्हणजे 15 गुणिला जर 3 केले 15 ते किती झाले 45 आणि 15 गुणिले जर 5 केले 15 चौक 60 15 5 किती झाले 75 म्हणजे 45 आणि 75 त्या काय येतील त्या संख्या येतील म्हणजे तिसरं उत्तर. अनकॉमन फॅक्टर म्हणजे बघा आणखी समजून तुम्हाला जर हे समजणार एस-सी-एफ आणि हे काय राहतो एलसीएम. एस-सी-एफ काय राहतो इथं जर 15 राहिलं तर एलसीएम मध्ये काय राहतो 15 राहतो. आता अनकॉमन फॅक्टर काय 3 आणि 5 म्हणजे जे दोघांमध्ये येत नाही ते आपण एलसीएम मध्ये घेतो 3 आणि 5 म्हणजे फॅक्टर त्या दोन संख्यांचे समजून घ्या. हे म्हणजे काय आहे 45 आहे 45 चे फॅक्टर कसे येतील हे दोन संख्या समजून घ्या तुम्ही. हा 75. आता 45 चे फॅक्टर हे येतील म्हणजे अनकॉमन घेतो आपण. एस-सी-एफ म्हणजे 15 आणि 15 एस-सी-एफ आणि एलसीएम मध्ये काय येतं हा दोघांमध्ये 15 आणि अनकॉमन फॅक्टर राहिलेलं 3 गुणिले 5 त्याच्यामुळे हे आपण हे केलं म्हणजे शॉर्टकट काय फक्त एवढंच आहे. शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे एलसीएम बरोबर काय राहतो एस-सी-एफ गुणिला अनकॉमन फॅक्टर. आता एस-सी-एफ काय दिलेला आहे त्यांनी मसाई 15 दिलेला आहे आणि त्याला गुणिला मसाईचा 15 पट काय दिलेला आहे एलसीएम दिलेला आहे. आता एलसीएम म्हणजे हा 15चा काय राहतो 3 आणि हा 5 म्हणजे 15 3 45 आणि 15 चौक 15 5 75 म्हणजे तोंडी उत्तर येऊन जातं तुमचं.
जर तुम्हाला या गोष्टी माहिती राहिल्या तर पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. बघा, दोन संख्यांचा गुणाकार फर्स्ट गुणिला सेकंड संख्या दिलेली आणि एलसीएम गुणिला एचसीएफ दिलेला आहे. आता एचसीएफ दिलेला तुम्हाला 25, दोन संख्यांचा गुणाकार 53, 125 दिलेला आहे. म्हणजे एलसीएम काढायचा आहे. आता एलसीएम काढताना तुम्ही काय करणार, 53 125 भागीला किती 25 बरोबर एलसीएम राहील. आता बघा 25 दुणे किती झाले 50, उरला किती 3, 25 एक 25 उरले 6, 25 दुणे 50 म्हणजे 62 मधून 50 गेले 12 म्हणजे 25 पाचा 125 म्हणजे एलसीएम किती राहील तुमचा 125. एलसीएम 125 राहील. आता एलसीएम काय राहतो आपल्याला, एलसीएम काय राहतो एचसीएफ गुणिला असामायिक अवयवांचा गुणाकार. आता इथं काही लिहित नाही मी. आता एचसीएफ तुम्हाला 25 दिलेला आहे, मग ते असामायिक अवयव बघा, मग असामायिक अवयव काढण्यासाठी काय करायचं, याला 25 ने भागावं लागेल. आता 2125 याला 25 ने भागा, 25 एक 25 25 25 8 किती झाले 200, उरले किती 12, 25 5 125 म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार किती येईल 85. आता मग 85 काय आहे 25. आता 85 ची फोड कशी करू शकता तुम्ही 17 गुणिला 5. आता 25 पाचा किती, मग तुम्हाला लहान संख्या शोधायला सांगितली त्यांनी. 25 पाचा किती आहे 125 म्हणजे 25 गुणिले किती आहे 5, 125 काय तुमची लहान संख्या राहील. आता हे तुम्हाला जर एवढं तुम्हाला ह्या गोष्टी अगोदर एलसीएम काढावं लागल्या, पण तुम्हाला हे एकच गोष्ट जर माहित असली असती, आता मी समजून घ्या, इथं पुसून टाकतो. मसाई म्हणजे काय राहतो असामायिक अवयवांचा गुणाकार. आता त्याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे तुम्हाला 25 आणि हा 25. आता याला तुम्हाला माहिती आहे याचा भागाकार काय येतोय 25 दुणे 50 उरले किती 3, 25 एक 25 दुणे 50 उरले किती 3, 25 एक 25 उरले किती 6, 25 दुणे 50 आणि 25 पाचा 125. एलसीएम केला, एलसीएम तुमचा हा आला आहे, त्याच्यामध्ये 25 भागून घ्या तुम्ही, म्हणजे काय 25 एक 25 8 200 उरले किती 12, 25 पाचा 100 म्हणजे 85. म्हणजे असामायिक अवयव काय आला तुमचा 85. 25 गुणिला 85 करा, याची फोड किती येईल 17 पाचा 85 म्हणजे 25 ला 2 25 ने गुणिले 17 ने गुणा आणि 25 ला किती 5 ने गुणा, म्हणजे ही मोठी संख्या येईल आणि ही काही लहान संख्या येईल. जर मोठी विचारली असती तर 17 ने, जी आली असती ती अशा प्रकारे तुम्ही सोडू शकला असता. आता पुढे आता बघा, एक टोला 18 मिनिटांनंतर वाजतो, दुसरा 24 मिनिटांनंतर वाजतो, तिसरा टोला 32 मिनिटांनंतर वाजतो. तिन्ही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले, त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा 18 आपल्याला काय काढायचं आहे एलसीएम काढायचं आहे पुन्हा एकत्र वाजण्यासाठी, म्हणजे एलसीएम म्हणजे अशी संख्या आहे की तिघांना भागवेल. आता 24 आणि किती झाले 32. आता 9 दुणे किती झाले 18, म्हणजे किती हा 3 चा वर्ग गुणिला 2. आता 8 त्रिक किती झाले 24. आता हा 3 घेतला गेला म्हणजे घ्यायची गरज नाही. आता 8 चा घन किती आहे 2 चा घन आहे, त्याच्यामध्ये एक 2 घेतला गेलेला आहे, आणखी किती गुणून घ्यावं लागते 2 2. आता किती आहे 16 म्हणजे 2 चा कितवा घात आहे 2 गुणिला, आता 2 चा किती 5वा घात आहे, बेदुने बेद बे बेदून 4 बेद, आता 2 चा 5वा घात. बघा थांबा 2 मिनिटं, बरोबर 2 चा किती आहे 5वा घात आहे. आता 2 चा 5वा घात मध्ये हे 3 2 घेतले गेले, आणखी फक्त किती एक्स्ट्रा घ्यायचे फक्त एक्स्ट्रा 2 घ्यायचे, म्हणजे हा किती 3 चा वर्ग 9. आता 2 चा वर्ग किती 32, म्हणजे 9 दुणे किती झाले 18, आश्चर्य किती गेला 9 ते 27 ने किती झाले 28, म्हणजे किती 288 मिनिटांनी ते एकत्र वाजते. 288 मिनिटं म्हणजे किती किती तास भागीला 60 करून घ्या. 60 आहे का
आता 60 म्हणजे तुम्हाला हे 2 6 2 1 2 2 चौक 8 2 चौक 8 बरोबर. परत 3 1 3 चौक 12 3 8 24 म्हणजे किती झाले 48/10. 10 चौक 40 8 छेद किती झाले 10 म्हणजे 4 वाजून 4 तास 8 छेद किती झाले 10. आता याच्या मिनिटामध्ये 810चं काय आहे मिनिटामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर किती गुणा लागेल 60 ने 10 सक किती झाले 60 म्हणजे 8 सक किती झाले 48 म्हणजे 4 तास 48 मिनिटांनी 4 तास. आता किती 8 वाजता एकत्र जर वाढले म्हणजे 8 वाजता जर एकत्र वाजले ते म्हणजे 4 वाजून 48 मिनिटांनी म्हणजे किती 8 आणि 4 12 वाजून 48 मिनिटांनी काय असेल ते एकत्र वाढते. दुसरी मेथड पण वापरू शकता तुम्ही एलसीएम साठी. आता 6 घंटा बघा सुरुवातीला एकत्र वाजतील तर आणि अनुक्रमे 2 4 6 8 आणि 12 मिनिटांनी काय 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटांमध्ये ते किती वेळा वाजतील 30 मिनिटांमध्ये किती वेळा असेल. आता बघा इथं एलसीएमच काढावं लागेल म्हणजे ती या संख्येने जे त्या सेकंदात काय ते एकत्र वाजतील. आता बघा 32 किती होतात 6 म्हणजे हे 2 घ्यायची गरज नाही. 4 2 किती होतात 8 म्हणजे 4 घ्यायची गरज नाही. राहिलेल्या संख्यांचा एलसीएम घ्यायचा म्हणजे 6 8 आणि 10. हा काय आहे 3 2 किती आहे 6. आता 2चा घन आहे त्याच्यापैकी 1 2 इथं घेतलेला आहे फक्त 2 2 घ्यायची गरज आहे. आता 5 2 किती होता 10. आता 2 घेतले गेलेला आहे फक्त 5 घ्या. 5 2 10 10 2 20 20 2 40 4 3 किती झाले 12 किती झाले 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजे काय 120 सेकंदनी काय ते एकत्र वाजतील. आता 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं झाले भागिले 60 म्हणजे 2 मिनिटांनी काय वाजतात ते एकत्र वाजतात. आणि आता किती 30 मिनिटांमध्ये किती वेळा वाजतील 2 मिनिटांमध्ये ते वाजतात म्हणजे 30 भागिले किती झाले 2 म्हणजे 15 वेळा वाजतील ते. आता हा 15 वेळा म्हणजे 15 वेळा वाजतील. अगोदर सुरुवातीला एकत्र वाजून गेले ते 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजले. मग 15 अधिक हा 1 बरोबर 16 वेळा म्हणजे काय तुमचं उत्तर किती येईल 4थं. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा 30 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर 12 मीटर 90 सेंटीमीटर असा लांबीचे असलेले तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपेटी किती लांबीची असायला हवी हे शोधा. जास्तीत जास्त म्हणजे काय काढायला लावला तुम्हाला एससीएफ. आता बघा 3 मीटर म्हणजे काय 300 सेंटीमीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर म्हणजे काय 510 सेंटीमीटर आणि 5 मीटर म्हणजे 1200 काय आहे 90 सेंटीमीटर. आता यांचा वजाबाकी किती येतो 210 500 मधून 300 गेले 210 आणि याचे 1290 मधून 510 गेले 780 किती येतो 780. आता या दोन संख्यांचा एलसीएम काढा. दोन संख्यांचा एलसीएम म्हणजे या सर्वांचा उर्वरित तर बघा 3 7 किती झाले 21 3 2 6 उरलं 1 3 सका 18 परत 10 ने भाग जातोय बघा 10 7 किती झाले 70 10 2 20 10 सका 60 म्हणजे 10 गुणिला 3 म्हणजे एसएफ किती आला तुमचा 30. आता एसएफ जर 30 येतोय म्हणजे इथे किती 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 जास्तीत जास्त सेंटीमीटरची किती पट्टी बनेल 30 सेंटीमीटरची. आता पुढे आता बघा 12 18 आणि 20 एबीसी एका मैदानामध्ये एक धावून एक फेरा 12 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदू येतील. किती मिनिटानंतर म्हणजे काय म्हणजे एलसीएम काढा. आता तुम्हाला एससीएम आणि एलसीएम म्हणजे किती मिनिटानंतर पूर्ण करतील म्हणजे ते तुम्हाला अशी एक संख्या शोधायची की या तिघांनी भाग जाईल. आता बघा आता एलसीएम बघा तुम्ही काय आहे 2चा वर्ग बरोबर. आता 9 2 18 हा 2 घेतला गेला घ्यायची गरज नाही. हा कोणाचा वर्ग आहे 3चा वर्ग आहे त्याच्यामध्ये एक 3 घेतला गेला फक्त एक एक्स्ट्रा 3 घ्या 5 चौक 20. आता हा बघा 4 घेतला गेला इथं फक्त 5 घ्या 5 1 15 15 चौक किती झाले आता बघा 4 गुणिला 3 गुणिला 3 गुणिले 5. आता बघा 5 3 15 15 चौक 60 60 ते किती झाले 180 180 सेकंदात काय आहे ते तिघं भेटतील. आता 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं झाले हा गेला 7 त्रिक 3 मिनिटं झाले म्हणजे 3 मिनिटांनी काय होतील ते सोबत एकत्र भेटतील. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण.
त्याचे 70 आहे, 105 आहे, 75 आहे. आता बघा 25 त्रिक किती होता? 75. हा किती आहे? 5 चा वर्ग आहे. आता 10 7 किती होता? 70 आणि हे 5 दुने 10, 5 आहे का? 5. आता घ्या, तुम्हाला जिथून स्टार्ट करायचं तिथून घ्या. आता बघा हा 5, 5 चा वर्ग घेऊन घेतला तुम्ही आणि हा 3 घेऊन घेतला. याची पोड काय होते? हा 5 घ्यायची गरज नाही कारण की इथं घेतला आहे. 3 7 किती होता? 21. हा 3 पण इथं घेतला गेला, हा घ्यायची गरज नाही. आता काय घ्या तुम्ही? 7. आता हा 7 घेतला गेला आहे म्हणून हा घ्यायची गरज नाही. 10, 5 दुने 10, 5 बी घेतला गेलेला आहे, फक्त 2 घ्या. बस, जे घेतलं गेलंय ते घ्यायचं नाही डबल, फक्त नवीन संख्या घ्यायची राहिलेली. आता बघा 5 दुने 10, 10 दुने किती झाले? 5 5 25, 25 दुने किती झाले? 50, 50 त्रिक 150 गुणिला किती झाले? 7, 7 5 35, 7 3, 7 आहे का? 7 आणि 3 किती झाले? 10, म्हणजे 1050 सेकंद. आता 1050 सेकंद म्हणजे किती? भागिले 60 करून घ्या. बरोबर, 6 आहे का? 6 उरले किती? 4 sin 7 42, 3/6 म्हणजे किती? आता येईल काय? मिनिटामध्ये कन्वर्ट करा, म्हणजे 60 ने गुणावं लागेल. 6 आहे का? 6, मग 10 त्रिक 30, म्हणजे 17 मिनिट 30 सेकंद. तिसरं उत्तर 17 मिनिट 30 सेकंद. सॉरी. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात, 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते. प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची समान ठेवायची आहे, तर कमीत कमी किती खोल्या लागतील? कमीत कमी किती खोल्या लागतील म्हणजे काय आहे? आता बघा, एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी, म्हणजे अशी संख्या शोधायची की त्या संख्यांना काय या सर्व संख्यांना भाग जाईल. भाग जाईल म्हणजे काय? आपल्याला काय एस-एफ काढायचा आहे, म्हणजे आपल्याला किती कमीत कमी किती लोक ठेवता येतील. आता बघा, म्हणजे काय मग तुम्हाला 60, पहिले बघा 60 आणि 36 आणि 24 चा एल-सी-एफ काढा. म्हणजे एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा, 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा येतात. म्हणजे कमीत कमी एका खोलीत किती विद्यार्थी ठेवता येतील? कमीत कमी आलं म्हणजे तुम्ही एल-सी-एम काढत बसू नका, कारण की तिथं काय सांगितलंय, एका खोलीत तुम्ही कमीत कमी किती विद्यार्थी ठेवू शकता, त्याच्यापेक्षा कमी ठेवता येणार नाही बुवा असं. आता मग त्याच्यासाठी बघा, 7 मधून 36 गेले किती झाले? 24, आणि 36 मधून 24 गेले 12. आता याचा भाग किती राहतो? 12. बरोबर, म्हणजे आपलं उत्तर किती येतंय? 12. म्हणजे कमीत कमी विद्यार्थी किती? आता बघा 12 कशावरून काढलं? 12 दुणे 24, एल बी कटतोय, 12 ते 36 एल बी कटतोय, 12 पंचे 60, म्हणजे एका खोलीत कमीत कमी किती विद्यार्थी पाहिजे? 12 विद्यार्थी पाहिजे. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, जानूकडे गुलाबाचे 91, मोगऱ्याचे 143, जास्वंदाचे 156 रोपटे आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारचे समान संख्येने असतील त्याप्रमाणे रोपांना, म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये काय करायचं तुम्हाला? आता ही रांग, प्रत्येक रांगेत किती समान करायचंय, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एस-सेफ काढावं लागेल. एस-सेफ काय राहतो? प्रत्येक रांगेत काय राहतो? समान वाटणी करतो. त्या मड्यातील रोपट्यांची जास्तीत जास्त ओळीची संख्या बघा. आता 91 मधून काय 143 गेले, म्हणजे किती? आता बघा, 143 मधून 91 म्हणजे किती आहे? 8, म्हणजे 51. 56 किती आहे? म्हणजे 13.
51. आता एस सेफ बघा, याच्या एस सेफ किती? 39 चौक 52. 2 मिनिटं. 143 मधून 91 करा. 3 मधून 1 गेले 2. 14 मधून 5 गेला 9. इथं 52 सॉरी. आता याच्यामधून बघा, यांच्या दोघांचा एल शेप काढून घ्या. 13 एका 13 चौक 52. 13 एका 13 म्हणजे एस शेप किती येतोय? 13. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी किती असतील? 13. म्हणजे जर तुम्हाला काढायचं असेल ना, संख्या कमी करून घ्यायच्या वजाबाकी, आणि ज्या उरतात त्या संख्येचा एस शेप काढून घ्यायचा. त्या संख्येचा जो एस शेप येतो तो पूर्ण संख्यांचा एस शेप राहतो. आता पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, या टेलिग्राम ही पीडीएफ ई लेक्चरची पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी आपल्याला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळात अशाच सिरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही येणाऱ्या काळात एक्झामसाठी या लेक्चरचा फायदा होईल. आपण अशीच सिरीज प्रत्येक चॅप्टर घेणार आहोत. त्याच्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.